नमस्कार फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे मानवी आणि मी विचार केला की मी नवीन वर्षाचं ब्लॉग करायला तरी स्टार्ट करू. तर मी आजपासून ब्लॉग करणार आहे आणि या ब्लॉगमध्ये मी हेच दाखवणार आहे की माझं डेली रुटीन काय आहे. ठीक आहे. आणि आत्ता वाजले सकाळचे 6. तर मग बघूया पुढे मी काय काय करते, काय काय नाही. ठीक आहे. आणि मी विसरले तुम्हाला म्हणायला की माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. चला फ्रेंड्स, तर मी वापस आले आणि आता व्ह्यू पण जरा चांगला दिसतोय, कारण की मी जेव्हा दाखवला ना पहिले तेव्हा खूपच अंधार होता. आता बघा किती भारी आहे गाईज. बघा गाईज व्ह्यू सकाळचा. तर ठीक आहे, चला गाईज आपण एक्सरसाइज करू. चला चला गाईज, चला चला, उशीर होत आहे पुन्हा. आपल्याला मज्जा नाही करायची, आपल्याला एक्सरसाइज करायची. तर फ्रेंड्स, मी वापस आले. माझी एक्सरसाइज झालेली आहे, पूर्ण एक्सरसाइज झाली. आता मला आंघोळ करायची. तर मग चला, मी आंघोळ करून रेडी होते. आणि गाईज, तुम्ही पण एक्सरसाइज करत राहा. एक्सरसाइज महत्त्वाची असते आपल्या बॉडीसाठी. ठीक आहे, चला मग मी आंघोळीला जाते. थंडीत आंघोळ करणं म्हणजे खूपच अवघड काम आहे, ते पण सकाळी सकाळी. आंघोळ झाली, मी ड्रेस घातलाय, आता मी रेडी होते. बघा, पहिले थोडं बॉडी लोशन घेऊ आपण. हातापायाला लावायचं. आता मी फेस क्रीम लावते. तुम्ही तर गाईस, तुम्हाला वाटत असेल मी लिपस्टिक लावते, पण ही लिपस्टिक नाही, ही लिप बाम आहे. कारण की आपले फोटो पण ड्राय होतात. लिप बाम आहे गाईस, बघा बघा, लिप बाम आहे, लिपस्टिक नाही. आता मला फक्त गंध लावणं खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मला आवडतो गंध लावायला, त्यामुळे. थोडं खराब लागले तर मी वापस लावते, पुसून येते मी 2च मिनिटं. तर गाईस, माझा गंध लागलेला आहे. बसत पण नाही लवकर. आता मी पूर्ण रेडी झालेली आहे. अजून माझं केस पण करायचे राहिलेत अजून यार. शिट, किती वेळ झाला. गाईस, मी असं रेडी होते तर माझं होत असतं फक्त बॉडी लोशन लावणं. बॉडी लोशन फेस क्रीम आणि लिप बाम झालं. एवढंच असतं माझं, अजून काही नाही. चला चला पटकन रेडी हो. आत्ता बघा वाजले गाईस 8. म्हणजे माझ्याकडे अजून 1 तास आहे. मला 9ला जायला लागतं शाळेत, त्यामुळे ठीक आहे. तर गाईज, मी रेडी झालेली आहे. नाही, फुल रेडी नाही झाली. मला आयडेंटिटी कार्ड घालावं लागेल, पुन्हा कोड घालावं लागेल. आणि एक सांगते, मला आता पूजा पण करायची. मी रोज पूजा करून जाते गाईज. मला आवडतं पूजा करणं. देवाची पूजा करून जाते मी रोज.
चला गाईज, आता मी पूजा करते. पुन्हा मग पूजा करताना मी शूट नाही करू शकत, त्यामुळे चला मी सामान ठेवून दिले माझं. चला मी पूजा करायला जाते. तोपर्यंत बघा फ्रेंड्स, मी कशी केलेली आहे पूजा. हे आमचं देवघर. माझी झाली देवपूजा. तर आता झाली देवपूजा, आता करायची पेटपूजा. आता बघू मम्मीनं काय केलंय नाश्त्यात. गाईज, माझ्यासाठी दुःख आहे. मम्मीने मेथीचा शिरा केलाय, जे की मला बिलकुल आवडत नाही, कडू लागते. पण मला आता खायला लागेल, कारण की थंडीमध्ये हे खायला चांगलं असतं आणि हेल्दी पण असतं हे खूप. त्यामुळे मला खायला तर लागणारच आहे. तुम्हाला दाखवू का कसं आहे? दाखवू का? बरं, नीट बघा, एकदा बघा. हेच असा आहे मेथीचा शिरा. मी फिनिश करते, मग स्कूलमध्ये जाताना तुम्हाला भेटते. गाईज, तर मी आता निघाले. आता मी जाणार आहे स्कूलला. हे मोबाईल घेऊन नाही जाणार, हे पप्पाकडे देणार आहे मोबाईल. पप्पा सोडणार आहेत. मी आता शूज घालायले गाईज. हां, माझी शाळा खूप दूर नाही आहे, इथं जवळच आहे, त्यामुळे काही उशीर होत नाही आहे. ठीक आहे, तर मी जाते आता आणि भेटूया नंतर शाळा सुटल्या. तोपर्यंत बाय. तर मी शाळेतून आलेली आहे आणि आज आमच्या शाळेत खूप मजा केली, खूप म्हणजे खूप. आज ड्रामाची प्रॅक्टिस होती, कारण की उद्या ड्रामा आहे आणि त्याच्यात मी ॲक्टिंग करणार आहे आणि मी सॉन्ग पण म्हणणार आहे. ठीक आहे, तर मग आज झाली, खूप वेळ झाली आमची ड्रामाची प्रॅक्टिस. मग ती ड्रामानं सावित्रीबाई फुलेंवर होता, तर ते आहे आता उद्या. आता तर मी ड्रेस पण नाही काढला, ड्रेस काढायचा आहे, मग जेवण करायचं नाही. आणि आमचे फक्त 3च लेक्चर झाले आज, त्यामुळे खूपच मजा आली. स्पोर्टचा होता पण ते नाही झाला, कारण की ड्रामाची प्रॅक्टिस होती ना, त्यामुळे. तर माझ्या मैत्रिणीचा बड्डे होता आणि तिनं मला 2 चॉकलेट पण दिल्यात, जे की 5 स्टार. 5 स्टार माझी फेवरेट चॉकलेट आहे. तर मी जेवण झाल्यावर खाणार ती चॉकलेट. तर गाईज, आता माझं जेवण झालेलं आहे. मी करते आता होमवर्क. मला फक्त 2च सब्जेक्टचा होमवर्क आहे, जे की आहे मराठी अँड सायन्स. तर थोडासा आहे, मी पटकन कंप्लीट करून टाकते. नंतर मला जायचं आहे खेळायला, जे की माझं फेवरेट टाईम आहे. ओके, तर मग मी माझा होमवर्क कंप्लीट करते, त्यानंतर मी खेळायला जाणार आहे. मी रेडी तर झाले, तरी आता मी खेळायला जाते. मी तुम्हाला खेळताना नाही दाखवू शकत, कारण की मोबाईल जर पडला तर काय करू. ठीक आहे, तर मी आता खेळायला जाते. तर गाईज, आता मी रेडी होणार आहे, माझ्या फ्रेंडच्या बड्डेला जाणार आहे, कारण की तिचा बड्डे आहे. आणि मी विचार करत आहे की कोणता ड्रेस घालू, हे सगळ्यात अवघड. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे मग मी कपडे काढत आहे. त्यामुळे थांबा 2 मिनटं. झालं का? चला, कोणता घालू? हे घालू का हे घालू? मी हे घालणार गाईज, कारण मला हे खूप आवडतं. गाईज, मी हे ड्रेस घातला आहे. आता मी पटकन रेडी होते गाईज. आता मी निघते. तर गाईज, मी परत आलेली आहे. मी माझ्या फ्रेंडच्या बड्डेला गेलते, तर तिथं खूप जण आलते, माझे फ्रेंड्स पण आलत्या. तर आम्ही खूप मज्जा केली तिथं. फक्त एवढंच होतं, आम्ही खूप थकले. मी चेंज पण केला ड्रेस. तर आता मी माझा व्लॉग इथंच एंड करते. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तोपर्यंत सॉरी